श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, देशभरात विविध परीक्षांमधल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थी आणि युवा वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर लोकसभेनं काल सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. राज्यसभेत यावर चर्चा सुरू आहे. या सुधारित विधेयकात 10 वर्षांपर्यंत कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड, शिवाय जलद तपास आणि विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयांद्वारे वेळेत खटले निकाली काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून या नव्या कायद्याच्या तरतुदीविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, 2024 मध्येही या विषयावर कायदा अस्तित्वात होता. मात्र 2026च्या सुधारणा विधेयकात शिक्षा आणि अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात आली आहे. या बदलांमागचा कायदेशीर उद्देश आणि त्याचा परिणाम याविषयी विधिज्ञ ॲडव्होकेट अभय आपटे यांच्याकडून जाणून घेऊया. या मूळ कायद्याचं प्रयोजन हे सार्वजनिक परीक्षेतील अनुचित प्रकार थांबवणे आणि असे प्रकार करणाऱ्या व्यक्तीला, समूहाला, गटाला अथवा संस्थांना कठोर कारवाई करून परीक्षा यंत्रणेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवणे, ती वाढवणे असा होता. हा कायदा भारतभर लागू आहे. अलीकडेच पेपर फुटीचे काही प्रकार समोर आले आणि अशा प्रकारांमुळे सार्वजनिक परीक्षांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता याविषयी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यावर उपाययोजना म्हणून जो मूळ कायदा या विषयातला आहे त्यावर सुधारणा आणि दुरुस्ती करणे आवश्यक झालं होतं. ही दुरुस्ती करण्यासाठी कालचे विधेयक लोकसभेत संमत करण्यात आले. यातील महत्त्वाच्या सुधारणा ज्या सुचवल्या त्या अशा आहेत. एक म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना आता या प्रकारच्या खटले चालवण्यासाठी विशेष द्रुतगती न्यायालय स्थापन करण्याची परवानगी दिली आहे. दुसरं म्हणजे या न्यायालयांनी या प्रकरणांची रोजच्या रोज सुनावणी घ्यायची आहे आणि 3 महिन्याच्या आत निकाल द्यायचा आहे. तिसरं म्हणजे अशी प्रकरणं तपास यंत्रणांनी 2 महिन्याच्या आत पूर्ण करून त्याचं दोषारोप पत्र दाखल करायचं आहे. त्याच्यापुढे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना या कायद्याखालील प्रकरणं चालवण्यासाठी विशेष अभियोक्ता नेमण्याची परवानगी दिली आहे. पूर्वी मूळ कायद्यात जो कारावास आणि दंड याविषयीची प्रयोजन होतं त्यामध्ये आता या सुधारणेने वाढ केली आहे. आता 5 ते 10 वर्षाची शिक्षा आणि 50 लाखापर्यंतचा दंड प्रस्तावित आहे. या प्रकरणातील निकालाविरुद्ध जे अपील होईल ते उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार आहे आणि ते त्यांनी 3 महिन्यात निकाली काढायचं अशी तरतूद केली आहे. श्रोतेहो, प्रश्नपत्रिका फुटीमागे संघटित रॅकेट, सायबर तंत्रज्ञान आणि संस्थात्मक संगनमत असल्याचं अनेक तपासातून समोर आलं आहे. याकरता नव्या कायद्यातील तरतुदी पुरेशा आहेत का, हे ॲडव्होकेट अभय आपटे यांच्याकडून जाणून घेऊया. एक नक्की आहे की तपास आणि निकाल या दोन्ही प्रक्रियांसाठी डेडलाईन दिलेले असल्यामुळे जलद न्याय मिळवण्याच्या दृष्टीने या तरतुदी परिणामकारक नक्कीच होऊ शकतील. मात्र त्याचबरोबर अशा डेडलाईन जिथे दिलेत अशा ठिकाणी सुद्धा अशा सर्व लोकांची नियुक्ती होणं, वेगळ्या न्यायालयाची नियुक्ती होणं, वेगळ्या तपासी अंमलदाराची नियुक्ती होणं, या प्रशासकीय कामात अनेक वेळा गडबड होऊ शकते, अनेक वेळा वेळ गेल्याची उदाहरणं आहेत. मला वाटतं त्या दृष्टीने ती अंमलबजावणी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये अनेकदा संघटित रॅकेट, तांत्रिक माध्यमं किंवा संस्थात्मक संगनमत दिसून येतं, हे खरं आहे आणि हेच अलीकडच्या प्रकरणातही सापडलेलं आहे. ह्या नव्या विधेयकामध्ये किंवा ज्या सुधारणा सुचवल्या आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा दंड, त्याचबरोबर अशा संस्थांना काम करण्यापासून बंदी, अशा तरतुदी केलेल्या आहेत. या तरतुदींमुळे निश्चितच एक प्रकारचा वचक निर्माण होऊ शकतो आणि पारदर्शक परीक्षा राहण्यासाठी जी प्रक्रिया आहे तिला पुष्टी मिळू शकते. मात्र ह्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे की विधेयक होणं, या पुढे जाऊन कायदा होणं, याहीपेक्षा काय महत्त्वाचं आहे की त्याची अंमलबजावणी झाली आणि काही दोषींना खूप कठोर शासन झालं हे दिसणं, हे जनमानसाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता अस्तित्वात असलेल्या केसेससुद्धा जर खूप लवकर हाताळून त्याची गुणदोषावर जर शिक्षा झाली तर त्याचा मेसेज, त्याचा एक प्रकारचा प्रभाव हा यावर जास्त पडण्याची शक्यता आहे. श्रोतेहो, परीक्षा गैरव्यवहाराबाबत आता झिरो टॉलरन्स धोरण आहे. विविध राज्यांमध्ये आधीपासूनच वेगवेगळे कायदे आहेत.
मात्र या राष्ट्रीय कायद्यामुळे काय घडेल हे ॲडव्होकेट अभय आपटे यांनी स्पष्ट केलं. या विधेयकानुसार ज्या सुधारणा मूळ कायद्यात आल्या आहेत त्यातून सरकारने हे दाखवून दिलं की अशा सार्वजनिक परीक्षेमधल्या गोंधळाबाबत सरकार कोणची हायगाय करणार नाही किंवा झिरो टॉलरन्स ही त्यांची याबाबतची धोरण आहे. पण ही घोषणा प्रत्यक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी कायदेशीर तरतुदी नक्कीच झाल्या आहेत. पण आता हाही एक मुद्दा पुढे येतो की प्रत्येक राज्य असं म्हणतंय की आमचं काम आमच्या तरतुदीनुसार चालेल. मात्र ही जी सुधारणा आहे त्यामध्ये या करण्यात आलेल्या सुधारणा, प्रस्तावित सुधारणा या गोष्टी पॅन इंडिया म्हणजे भारतभरासाठी लागू पडणार आहेत. आणि त्यामुळे जर तुम्ही एकत्र परीक्षा घेताय किंवा कुठलीही सार्वजनिक परीक्षा घेताय तर याबाबत भारतभर एकच नियम लागू व्हायला हवा. याला कारण मग त्यातून पळवाटा शोधणं कोणाला सोपं होणार नाही आणि मग त्यासाठी अशा प्रकारची सुधारणा निश्चित काम करेल आणि भारतभरासाठी पारदर्शक परीक्षा आणि पारदर्शक पद्धत ही अस्तित्वात येईल असं या सुधारणांमुळे वाटतंय. अर्थात यासाठी काही तांत्रिक अडचणी निश्चित येतील. याविषयी काही लोक न्यायालयात, उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल करतील आणि या सगळ्यांची मग त्या कायद्याची जी काही गुणात्मक त्याचं जे काही ऑन मेरिट्स प्रपोजिशन आहे ते लोकांसमोर येईल. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वत्र लागू होणाऱ्या तरतुदी हे एक याचं वैशिष्ट्य आहे आणि मग कुठल्या तरी दोन राज्यांमधले मतभेद, केंद्रामधले आणि राज्यामधले मतभेद हे राहणार नाहीत. श्रोतेहो, कोणताही कायदा समाजात त्याच्याबद्दल विश्वास निर्माण झाल्यावरच यशस्वी ठरतो. या नव्या सुधारणा विधेयकामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल का, याविषयी पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं मत जाणून घेऊया. दोन गोष्टी अशा आहेत याच्यातल्या की ज्या वेळेला अशा प्रकारचे गैरप्रकार होतात त्यावेळेला त्याचा जो टार्गेट ऑडियन्स असतो, म्हणजे जसं आपल्याकडे 3 परीक्षांमध्ये गैरप्रकार झाले आणि मग त्या परीक्षांशी संबंधित जे लोक असतात त्यांना थोडंसं त्यांचं भवितव्य सांगलेलं असतं, त्यामुळे त्यांना थेट त्याचा परिणाम होतो. त्याशिवाय एकूण विद्यार्थी वर्ग म्हणून जे वेगळ्या परीक्षा देतात त्यांचाही मनोबलावर परिणाम होतो. त्यामुळे आत्ता जे बिल आहे ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक आहे. म्हणजे काय, तर 2024 साली पण अशा प्रकारचं विधेयक आणलं गेलं होतं आणि त्यानंतर आता 2 वर्षांनी आपल्याला हे आणायची वेळ आली. याचा अर्थ काय, तर 2 वर्षामध्ये पुन्हा गैरप्रकार झाले, म्हणजे आधी केलेल्या उपाययोजना पुरेशा नव्हत्या म्हणून तर हे बिल आणावं लागलं. पण या बिलामध्ये जे लोक त्याच्यामध्ये सापडतील किंवा जे गुंतलेले असतील त्यांना अतिशय कडक शिक्षेचं प्रावधान आहे. म्हणजे थेट तुरुंगात जातील. त्याच्यानंतर 1 कोटी रुपयाचं म्हणजे दंडात्मक तरतूद वाढवलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे 10 कोटी, 1 कोटी जेल. त्याच्यानंतर दुसरा भाग त्यातला असा आहे की या परीक्षांच्या संदर्भामध्ये पारदर्शकता येणं हा पण एक त्यातला विषय आहे. जसं हे कडक उपाय जे आहेत, म्हणजे बिल जे आणलेलं आहे किंवा विधेयक जे आहे त्याच्यामुळे काय होतं, तर सगळ्या देशाचं लक्ष लागण्याचं कारण असं की जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्यामुळे अख्ख्या देशाचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. अगदी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही झालाय. त्यामुळे आता देशाचं लक्ष त्याच्याकडे लागल्यानंतर ज्यावेळेला या सगळ्या बातम्या कालपासून येत आहेत प्रसार माध्यमातनं आणि एकूणच सर्व वृत्तपत्रातनं, टीव्ही चॅनल्सवरनं, त्यामुळे त्या परीक्षेशी संबंधित सगळ्याच लोकांना, कारण असं आहे की ते संसदेत ज्या वेळेला विधेयक मंजूर होतं त्यावेळेला तो देशाचा कायदा होणार आहे आणि आता तो कायदा इतका कडक होणार आहे की त्या कायद्यामुळे अशा प्रकारचा गैरप्रकार कोणी केला, म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यातले घटक की क्लासेस चालवणारे लोक असतील किंवा त्या यंत्रणेतलेच काही लोक असतील किंवा काही त्यातले वेस्टेड इंटरेस्ट असलेले दलाल असतील, त्या प्रत्येकाला याची कडक आता जाणीव आहे की आता आपली काही खैर नाही. त्यामुळे जर कडक कायदा केला असेल आता आणि जर तशी धारणा त्या प्रत्येक घटकाच्या मनामध्ये असेल तर विद्यार्थी वर्गाला 100% दिलासा मिळेल. फक्त आपल्या व्यवस्थेवरचा विश्वास इतका उडत चाललाय की वारंवार अशा घटना घडतात. म्हणून म्हणजे होतं कसं की एक परीक्षा म्हणजे नीटची परीक्षा असेल आणि इतर समजा AICTE पूर्वी घ्यायचं जशी इंजिनिअरिंगची परीक्षा असेल, ऑल इंडिया मेडिकलची असेल, त्या वेगवेगळ्या परीक्षा ज्या होतात त्या अगदी इतर कुठल्याही परीक्षा असतील तर त्या सगळ्या परीक्षांचा लाभार्थी जे आहेत, ज्या परीक्षेला बसणारे जे इच्छुक लोक आहेत, महत्वाकांक्षी लोक जे आहेत, त्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीत येऊ पाहणारे किंवा वैद्यकीय प्रवेशाला ऍडमिशन घेणारे, अभियांत्रिकीला प्रवेशाला घेणारे किंवा अगदी संरक्षण दलांच्या परीक्षा देणारे सुद्धा असतात काही पातळ्यांवर. तर या सगळ्या समाज घटकांमध्ये आतापर्यंत जो एकूण परीक्षा पद्धती म्हणजे काही खरं नाही किंवा किती ट्रान्सपरंट आहे, कशी होईल, काय होईल, तर आता जी कडक प्रावधान केलंय त्याच्यामुळे त्या सर्वच लोकांना असं निश्चितपणे वाटेल, त्यांना हा दिलासा नक्की मिळेल की आता
आता याच्यामधले गैरप्रकार 100% कमी होतील किंवा कदाचित गैरप्रकार खूपच कमी प्रमाणात होतील किंवा अपवादात्मक होतील आणि झाले तर त्याचा जो परिणाम असेल, फटका बसणारा असेल, तो अतिशय कमी पातळीवरचा असेल. म्हणजे संपूर्ण परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाला असं काय होणार नाही. कुठेतरी एखाद्या केंद्रावर काहीतरी झालं वगैरे होईल, म्हणजे त्याचा ओव्हरऑल परीक्षार्थींवर परिणाम होणार नाही, असा लोकांना दिलासा नक्की मिळेल असं मला वाटतं आत्ताचा जो कडक कायदा केला त्याच्यामुळे. श्रोते हो, कठोर शिक्षेबरोबरच परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सकडून काय अपेक्षा आहेत याविषयी पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं विश्लेषण ऐकूया. हे बघा 2-3 पातळ्यांवर विचार केला पाहिजे. नंदन निलेकणी हे कोण आहेत? तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामधले ते सगळ्यात मोठे म्हणजे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात कार्यरत असलेलं नाव आहे. म्हणजे ते इन्फोसिसचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आधार कार्ड जे आपण आज वापरतो, म्हणजे आज आधार कार्डच्या मुळे जी काही देशात क्रांती झाली आहे, सगळीकडे आधार एकच युनिक नंबर आपल्याला मिळाला माणसाला. तर त्या आधार कार्डच्या सगळ्या मोहिमेमध्ये नंदन निलेकणी होते. परंतु नंदन निलेकणी हे नाव असं आहे की जे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे. त्यांना या सगळ्या टास्क फोर्सच्या गठीत केल्या, त्याचे प्रमुख पद दिलंय. त्यामुळे अर्थातच तंत्रज्ञानाधारित किंवा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन काहीतरी सोल्युशन येईल हा एक भाग. आणि त्यातनं काय होईल तर ही संपूर्ण परीक्षा आहे ती एकीकडे तंत्रज्ञानावर आधारित अशी केली जाईल की पारदर्शक पद्धतीने होईल. आणि त्याच्यामध्ये आत्ता जे परीक्षेत गैरप्रकार झाले म्हणजे पेपर फुटला, आता या नंदन निलेकणींचा टास्क फोर्स तंत्रज्ञानाधारित असं काहीतरी त्या परीक्षेत ऑर्गनायझिंग मध्ये आणेल की जेणेकरून घोटाळा करणं अवघड व्हावं टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने. आणि दुसरं, चुकून कोणी प्रयत्न केला, हिंमत केली तर त्याला पकडलं, पटकन जावं. ह्या 2 गोष्टी त्या टास्क फोर्सकडनं होतील की ज्याच्या आधारे परीक्षा घेणं सोपं जाईल आणि कोणी घोटाळा केला तर पकडणं सोपं जाईल. श्रोते हो, सार्वजनिक परीक्षा ही लाखो युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि देशाच्या भविष्यातील गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाशी निगडीत असते. त्यामुळे पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर कायद्यासोबतच पारदर्शक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित परीक्षा व्यवस्था तितकीच गरजेची आहे. नव्या सुधारित कायद्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेवरचा विश्वास अधिक दृढ होईल आणि प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर.